लक्षात नसलेला बाप. होय, लक्षात नसलेला बाप. वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता घेण्याला बोलायला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येक जण जाणून बुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. होय होय, बापच. त्याच बापाविषयी थोडंफार काही. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो, पण घराच्या या अस्तित्वाला खरंच आजवर कुणी समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही, पण तोच व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलंय. देवा ठिकाणी पण आईचंच तोंड भरून कौतुक केलं जातं. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण वडिलांविषयी कोठेही फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, तो पण तापट, व्यसनी, मारझोड करणार. अहो, जगात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या पितांबद्दल काय, चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिजोरीची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरतो. आई रडते, पण बापाला रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी मुलांसाठी अश्रूंना आवर घालावाच लागतो. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज घडवले असं अवश्य म्हणावं, पण त्यावेळची शहाजीराजांची ओळखतान मात्र लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव मात्र लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण युद्धात तरफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान पाहिलं की कळतं आपल्या नशिबाची भोक त्यांच्या बनियानला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा काटकसर दाखवतो. मुलीला ड्रेस घेतील, मुलाला शर्ट घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये 20 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लर मध्ये 30 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी खरवडत असतो. अनेकदा तर तो नुसतं पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तर तो पटकन दवाखान्यात जात नाही, तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला मात्र भीती वाटते, कारण पोरीचं लग्न आणि पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ओढाताण सहन करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात, पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात, आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हक्का मारतात, वडिलांची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. कुणाचं मुलगा होणं टाळता येत नाही, कुणाचं बाप होणं टाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्यानं किंवा आईच्या होण्यानं बापामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही. पहिलीत करणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या बापाची कुणीच दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो, पण हायवेला रस्ता ओलांडताना अचानक एखादी ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबते तेव्हा बापरे हाच शब्द बाहेर पडतो, कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते, पण मोठी मोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातली सर्व मंडळी जातात, पण मौतीच्या वेळी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर त्याचा बापच जागे असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती त्या घरची मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोल्यावर चढते, कारण मुलगी वडिलांना जाणते, जपते. इतरांनी पण आपल्याला जाणावं, जपावं हीच त्या बापाची किमान अपेक्षा असते.